नमस्ते फ्रेंड्स. पितृपक्षामध्ये भरपूर अशा पदार्थांना विशेष महत्त्व आहे. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजेच तांदळाची खीर आज आपण बनवतोय. ही खीर प्रत्येक भागानुसार अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. पण आज आपण ज्या पद्धतीने ही खीर बनवणार आहोत ती अगदी साधी, सरळ आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. अशी ही रबडीदार तांदळाची खीर बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरावा, त्याचबरोबर तांदूळ किती प्रमाणात घ्यावा आणि दूध किती घ्यायचं याचे अगदी डिटेलमध्ये मी आजच्या रेसिपीमध्ये प्रमाण देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. अशी रबडीदार तांदळाची खीर बनवण्यासाठी सुगंधित तांदळाचा वापर करावा. यामुळे खीर आणखीनच चविष्ट बनून तयार होते. त्यामुळे इथे मी सुगंधित बासमती तांदूळ वापरलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर केला तरी देखील चालणार आहे. ज्या तांदळाला सुगंध आहे असे तांदूळ वापरायचे आहेत. त्यामुळे आपली इथे खीर अगदी चविष्ट आणि सुगंधित अशी बनून तयार होते. इथे आज आपण अर्धा लिटर दुधापासून तांदळाची खीर बनवतोय. त्यामुळे इथे मी 2 ते 3 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ जे आहेत ना ते स्वच्छ आपल्याला धुवूनच घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तांदूळ असे धुवून घ्यायचे नसतील तर तुम्ही काय करायचे की तांदूळ जे आहेत ना ते एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून देखील तुम्ही तांदूळ हे वापरू शकता. तर आता इथे मी हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असे धुवूनच घेते. तांदूळ असे स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती असे 5 मिनटं अंथरून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे हे जे तांदूळ आहेत त्या कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून आपल्याला वापरायचे आहेत. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये हे तांदूळ लगेचच कोरडे होऊ लागतात. धुतल्यानंतर तांदूळ हे शक्यतो निथळून घ्या, जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाही आणि अगदी पटकन हे जे तांदूळ आहेत ते कोरडे होतील. बाहेर किराणा दुकानामध्ये तांदूळ किंवा अशा काही डाळी किंवा धान्य वगैरे असतं तर ते उघड्यावरच असतं. त्यामुळे इथे हे शक्यतो धान्य आपण जेव्हा स्वयंपाक करण्यासाठी वापरतो तर त्यावेळेला शक्यतो हे डाळ तांदूळ असे धुवूनच वापरले गेले पाहिजेत. अशा प्रकारे हे तांदूळ इथे कोरडे करून घेतल्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये फास्ट गॅसवर आपल्याला हे तांदूळ जे आहेत ना ते अगदी भाजूनच घ्यायचे आहेत. तांदळाचा इथे भाजताना रंग बदलू द्यायचा नाही आहे, पण हे तांदूळ आपल्याला कोरडे होईस्तोपर्यंत कढईमध्ये असे भाजूनच घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करायची आहे मध्ये मध्ये, पण हाय फ्लेम केल्यावर लक्ष द्यायचे की हे तांदूळ करपू द्यायचे नाही आहेत. सतत हे तांदूळ एकसारखे असे हलवूनच घ्यायचे आहेत. हलकेसे हे तांदूळ फुलल्यानंतर आणि पूर्णपणे कोरडे झाल्यावर इथे गॅसची फ्लेम बंद करावी आणि हे तांदूळ थंड करून घ्यायचे आहेत. तांदूळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर तांदळाची इथे ही कणी आवडत असेल खिरीमध्ये तर तांदूळ तुम्ही इथे कणीदार असे वाटून घ्यायचे आहेत, किंवा तुम्हाला खूप जास्त जर अगदी हे तांदूळ बारीक असे एकदम पावडर टाईप आवडत असतील तर हे तांदूळ तुम्ही बारीक मिक्सरमध्ये खूप जास्त फिरवून घेऊ शकता. मी इथे जाडसर असेच हे तांदूळ वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये. तर इथे काही ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स कमी जास्त केले तरी देखील काहीच हरकत नाही आहे. तर इथे मी काही बदामाचे काप आणि पिस्ता, मनुके घेतलेले आहेत. आता हे कढईमध्ये घालायचे आहेत आणि तुपावरती मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट्स भाजताना गॅसची फ्लेम अगदी मीडियम करायची आहे. खूप स्लो गॅसवरती पण खूप जास्त वेळ लागतो, त्यामुळे मीडियम गॅसच्या फ्लेमवरती शक्यतो हे ड्रायफ्रूट असे भाजूनच घ्या. यातील काही ड्रायफ्रूट मी गार्निशिंगसाठी काढूनच घेतलेले आहेत बाजूला. आता ही तांदळाची कणी जी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली होती तर तीसुद्धा या कढईमध्ये काही तूप घालून परतून घ्यायची आहेत. तांदळाची कणी ही चांगली तुपावरती भाजून घ्यायची. हलकासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलेलं ओलं खोबरं घालावं 2 ते 3 चमचे. आता इथे ओलं खोबरं घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं अवेलेबल नसेल तरी स्किप केलं तरी देखील चालणार आहे. आता हे खोबरंसुद्धा आपल्याला अगदी मंद गॅसवरती तुपावरती भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा देखील हलकासा रंग बदलल्यानंतर यामध्ये तापवलेलं दूध घालायचं आहे. आता हे दूध जे आहे ते फुल फॅट दूध इथे वापरायचं आहे. पाण्याचा वापर नाही करायचा. पाण्याचा वापर जर केला तर इथे आपली जी खीर आहे ती पाणीदार अशी लागू शकते. त्यामुळे शक्यतो दुधामध्ये पाण्याचा वापर जरा देखील करू नका. आता ह्या खीरमध्ये मी काही केशर घालत आहे. केशर काडी घालणंसुद्धा अगदी ऑप्शनल आहे. असेल तर घाला, नाही घातली तरी देखील काहीच हरकत नाही आहे. तरी पण आपली ही खीर अगदी चविष्ट बनून तयार होणार आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. असे गोडाचे पदार्थ ज्यावेळेस आपण बनवतो तर त्यामध्ये थोडंसं मीठ नक्की घालावं. त्याने गोड पदार्थाची चव आणखीनच खुलून येते. सर्वच जिन्नस घालून झाल्यानंतर 7 ते 8 मिनटं ही खीर आपल्याला मंद गॅसवर शिजवूनच द्यायची आहे. त्यावर झाकण वगैरे अजिबात ठेवायची आवश्यकता नाही आहे. अशीच ही खीर शिजू द्यायची आहे. खीरला थिकनेस देखील अगदी व्यवस्थित आलेला आहे. 3 चमचे तांदळामध्ये
अर्धा लिटर दूध आपण वापरलेलं आहे. जर का तुम्ही खोबरं घातलं नाही खीरमध्ये तर तुम्ही इथे 1 चमचा तांदळाचं प्रमाण वाढवू शकता. म्हणजे 4 चमचे तांदळासाठी तुम्ही इथे अर्धा लिटर दूध वापरलं तरी देखील आपली इथे खीर अगदी व्यवस्थित बनून तयार होते. थंड झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय थिकनेस अगदी खिरीला अगदी मस्त असा आलेला आहे. खीर अशी थंड झाल्यानंतर ती आणखीनच घट्ट होते. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे बरोबर अगदी तांदळाचं प्रमाण, दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे. अतिशय अप्रतिम चवीची ही तांदळाची खीर बनून तयार होते. पितृपक्षामध्ये तांदळाची खीर ही हमखास बनवली जाते. म्हणून मी ही आज रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. लहान मुलांनासुद्धा ही खीर तुम्ही अगदी पौष्टिक म्हणून बनवून देऊ शकता. खूप सोप्या पद्धतीने ही तांदळाची खीर मी आज बनवलेली आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की ही रेसिपी शेअर करा. अशी रबडीदार तांदळाची खीर तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.